हॅलो फ्रेंड्स, आपण एक क्रँक लिव्हरचा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे आज. एक क्रँक लिव्हर आहे आपल्याकडे आणि लिव्हरचे वेट हे 0.4 mm आहे, आपण फिगरमध्ये बघू शकतो. आणि पॉईंट एला 100 न्यूटनचा फोर्स अप्लाइड आहे आणि एक स्प्रिंग, त्या स्प्रिंगला टेन्शन किती आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. ज्या पॉईंटला स्प्रिंग अटॅच आहे त्या पॉईंटला आपण रिजिड सपोर्ट अटॅच केला आहे आणि दोन पॉईंटच्या मध्ये डिस्टन्स आहे 100 मिलीमीटर आणि पॉईंट ए पासून पॉईंट बी चे डिस्टन्स आहे 200 मिलीमीटर. आपल्याला टेन्शन हे फाइंड करायचं आहे. तर आपण एक पहिले FBT तयार केली, त्याला लिव्हर आणि रिजिड सबवरती एक पॉईंटवर इफेक्टिव्ह लोड आहे आणि जो P न्यूटनचा आहे आणि त्या दुसऱ्या पॉईंटला आपण एक अप्लाइड लोड केला आहे, त्याला आपण W असे म्हटले आहे. नंतर डिस्टन्स बिटवीन रिजिड टू पॉईंट ए, ज्याला आपण ए पॉईंट असं म्हटले, आणि नंतर डिस्टन्स बिटवीन रिजिड टू पॉईंट W, त्याला आपण B असे म्हटले. तर P इज इक्वल टू इफोर्ट ऑफ लोड, W इज इक्वल टू अप्लाइड लोड, A इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन रिजिड टू पॉईंट P, B इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन रिजिड टू पॉईंट A. तर आपण एक रिजिडला एक पॉईंट घेऊ, त्याला आपण कॅपिटल F असे नाव देऊ. तर मोमेंट ऑफ F इज इक्वल टू 0, टेकिंग अबाउट ऑफ F अँड इक्वेटिंग अस सेम. तर आपल्याकडे एक इक्वेशन आहे P इंटू A इज इक्वल टू W इंटू B. तर आपण इक्वेशन यूज करून आपण टेन्शन हे फाइंड करणार आहे. तर आपण मोमेंट अबाउट ऑफ B फाइंड करू. मोमेंट ऑफ B इज इक्वल टू 0. आपण B पॉईंटला P मोमेंट फाइंड करायचं आहे. तर आपल्याकडे एक फोर्स आहे 100 न्यूटनचा. तो फोर्स आपण पॉईंट एला आणि त्याचं डिस्टन्स पॉईंट B पर्यंत 200 mm आहे. इथे आपल्याला साइन कन्व्हेन्शन यूज करायचं आहे. तर फर्स्ट क्लॉकवाईज हे प्लस असतं आणि अँटीक्लॉकवाईज हे मायनस घ्यायचं असतं. जे टेन्शन आपण स्प्रिंगमध्ये डेव्हलप होते ते आपल्याला फाइंड करायचं आणि नंतर टीचे परपेंडिक्युलर डिस्टन्स हे असतं ते घ्यायचं. नंतर 100 mm आपल्याकडे एक फोर्स आहे. लिव्हरचे वेट आहे 0.2 न्यूटन पर मीटर, त्याला आपण कन्वर्ट करू 0.2 इंटू 200 इज इक्वल टू 40 न्यूटन. तर आपण याला सॉल्व करू. आफ्टर सॉल्विंग T इज इक्वल टू 240 न्यूटन. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.